गेम ऑन. स्ट्राइक एंडला प्रवीणला पाहतोय तर गोलंदाजी मार्क वरती मुकेश यांच्या वरती पहिल्याच बॉल वरती हल्ला केलाय. प्रवीण यांनी मात्र पाठवलाय बॉल सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे 6. षटकार सहर्ष स्वागत केलंय षटकारानं. इरादेपक्की सुरुवात दमदार होताना पाहायला मिळतोय इथे दुपारचं सत्र. आणि पाहायला गेलं तर जबरदस्त मॅच आजच्या दिवसामध्ये अनुभवायला मिळाल्या. दुसऱ्या फेरीतील ज्योतिर्लिंग सर्वे आणि शिवगर्जना काळगाव टीम एकमेकांसमवेत भिडताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. नॉन स्ट्राइक इनला प्रकाशांना पाहतो तर गोलंदाजी मार्क वरती मुकेश पहिल्या षटकासाठी त्यांच्यावरती चढवलेला हल्ला थोडासा खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन डिझाइन मध्ये परत एकदा फॉबलिंग पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट इथे मात्र केलं जातोय आणि या 2 धावा 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल 8च्या घरामध्ये. काळगाव टीमला इथे पाहायला गेलं तर खूप छान खेळ करावा लागेल. आबा आमचे इथे बसलेले आहेत. खूप क्रिकेट वरती प्रेम करणार प्रामाणिक प्रेम करणार एक व्यक्तिमत्व. सोवा डिलिव्हरी त्याच्यावरती हल्ला परंतु इथे माहिती आहे प्रकाश इथे नाराज असतील. प्रवीण नाराज असतील स्वतःवरती कारण हा शॉर्ट सिलेक्शन तेवढं चांगला मात्र पाहायला मिळाला. एक सिंगल आली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. सिंगलने इथे मात्र पाहायला गेलं तर प्रकाश यांच्या सोबत अगदी प्रवीण सुरुवातीला सलामीला अगदी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. आता ऑन स्ट्राइक प्रवीणला पाहतो इथे तर गोलंदाजी मार्कवरती मुकेश फ्रंटलाईन गोलंदाज महत्वपूर्ण गोलंदाज आहे. 10 टप्पा हीच लाईन इथे आबा सांगतायत की याच लाईनवरची गोलंदाजी व्हायला हवी. चर्चा आहे आणि तशीच गोलंदाजी होईल का मुकेश यांची. परंतु आता पाहिलं गेलं तर एक पहिल्या बॉलवरती षटकार आलाय त्याच्यानंतर कमबॅक या डॉट बॉल न करतील का गोलंदाज मुकेश. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न ज्या वेगाने आला होता त्याच वेगानं बॉलला केलाय फरार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 चौका. फटका फसलाय. उलटा देश अक्कीचा प्रयत्न असफल होताना पाहायला मिळेल. चांगला प्रयत्न होता अक्की याचा परंतु पाहायला गेलं तर दूरवरचा प्रवास अपुरा अंतिम क्षणी पडताना पाहायला मिळाला अक्की यांचा. आणि या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतील. सर 2 धावा येस. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा 15 रन. स्कोरबोर्ड षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. टीम बॅटिंग करत असताना ज्योतिर्लिंग सर्वे टीम त्यांच्या विरोधामध्ये शिवगर्जना काळगाव टीम खेळत आहेत. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. आज इथून बक्षीस घेऊन जायचे प्रत्येकाचे स्वप्न आहेत. एक जबरदस्त स्पर्धा ईशान चषक 2024 ची दमदार कालच्या दिवसापासून सुरुवात झालेली स्पर्धेला पाहतो इथे. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाला सुरुवात करत असताना चांगली सुरुवात इथे सहर्ष स्वागत केलंय श्री राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने. ईशान चषक 2024 मधील एक दमदार हँडसम येतोय फलंदाज प्रकाश यांच्या बॅट मधून षटकार. एकवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती महेश यांच्या हल्ला चढवलाय. मागचा सामनावीर हे खेळाडू राहिलेत परंतु पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार. आता ही संधी आहे
फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद. पारीचा अंत होईल. प्रकाशांच्या आणि झेल सुंदर इथे पकडला गेल्या सतीश या मात्र क्षेत्ररक्षकांकडून आणि विकेट प्राप्त करून देत असताना मागचे हिरो मॅच मधील महेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या महेश यांनी आणि 3 विकेट प्राप्त करून दिल्या होत्या आपल्या संघाला आणि संघाच्या विजयामध्ये मोठा हातभार महेश यांनी इथे लावला होता आणि तेच गोलंदाज पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर त्याच फलंदाजांना बाद करतायत. तर फलंदाज प्रकाश बाद झाले. त्याच्यानंतर मैदानामध्ये अमित यांना पाहतो इथे स्टेट ड्राईव्ह करायचं आहे तिथे आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून मात्र बॉल पर्यंत पोहोचताय. तोपर्यंत एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. आज प्रत्येक जण सुपर संडे आणि रविवारचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. पूर्ण टीम ज्योतिर्लिंग सर्वे टीम 40+ दिवा कोळीवाडा क्रीडा मंडळाच्या अगदी मंडपाच्या खाली बसताना पाहायला मिळतात. बॅटला ब्रश झाला थोडीशी अतिरिक्त हाईट आणि एक सिंगल येताना पाहायला मिळेल. सिंगल नंतर थोडंसं शांत ठेवण्याचं काम महेश यांच्याकडनं केलं जातोय आणि गोलंदाजी चांगली धारदार नेहमीच मात्र राहिलेली आहे महेश यांची. तीच गोलंदाजीची धार मात्र आता अंतिम येणाऱ्या बॉल मध्ये राहील का त्याची चर्चा कारण समोर आहे अमित सारखा एक फलंदाज. चर्चा झाली होती बॅटच्या मधोमध नाईस साऊंड सारे गम पधनीसा बॉल सीमा पार. धावा येतील मात्र इथे फलंदाज प्रवीण यांच्या बॅट मधून 6 षटकार. 2 षटकार 1 चौकारच्या साह्यानं बहारदार खेळी इथे साकारली जातोय प्रवीण यांची. बावीस धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात आपल्याला प्रवीण. संघाची धावसंख्या झाली ती 29. त्याच्यानंतर हल्ला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. टेक अँड ऍक्शन फरार. 6 धावांसाठी प्रवीण यांच्या बॅट मधून येतोय षटकार. आग से नहीं भाई प्रवीण नाम से डर लगता है परंतु हवा करणारे 2 फलंदाज टीम कालगावकडे सुद्धा आहेत. या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 35 धावा 35. अक्की आणि आदिनाथ नाथांचा नाथ हे 2 का फलंदाज 35. ऑन स्ट्राइक अमित ला पाहतो इथे पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेगानं जालिंदर मात्र हतलताना पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण आधी लिसेंट खेळाडू खूप अनुभव आहे आणि त्याचा परिपूर्ण वापर करताना पाहायला मिळतात. आता 26, 27, 28 कालगाव प्रीमियर लीगचा धमाका आपल्याला पाहायला मिळेल. अखिला किती बोली लागल्या 10,000 त्याच्यावरती खर्च किती केले जातील त्याची ही चर्चा होताना पाहायला मिळेल. परंतु प्रचंड चांगला खेळ पाहायला मिळेल कालगाव प्रीमियर लीग मध्ये. पाटण तालुका प्रीमियर लीग सुद्धा येतोय. चर्चा आहे तिथे विकेट सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. त्याच्यात फलंदाज बाद अमित होतील परंतु स्ट्राईकला इथे अजूनपर्यंत पाहायला गेलं तर आतापर्यंत खूप छान फलंदाजी सजवली आहे. ते फलंदाज प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात तिथे. महेश यांच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलते शेवटच्या बॉलवरती परंतु ऑन अ हॅट्रिक षटकारच्या असेल फलंदाज प्रवीण. षटकार हॅट्रिक होईल का तेही पाहणं गरजेचं. जोरदार फटका आहे आणि षटकार हॅट्रिक
लागोपाठ 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकला जातोय. टीम ज्योतिर्लिंग सर्वे टीमचा हा रन मशीन नाव आहे. प्रवीण मातने यांच्या बॅट मधून मात्र क्लासिकल फलंदाजी ते मात्र पाहायला मिळतोय. प्रवीण महात्मे ऑन फायर रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक क्लासिकल फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अडवला जातो. एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल का? रनआउटची संधी. कलेक्शन चांगलं नाही तिथे जालेंदर यांच्याकडनं. त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावांमध्ये रूपांतर होताना पाहायला मिळेल. इथे धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 43 धावा. टॉस ऑफ 2 विकेट्स. दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार मॅच आपल्याला अनुभवायला मिळतोय. क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा रंगतदार इथे मात्र रंगारंगामध्ये नाहून निघताना पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डिफेक्सच्या कव्हरला बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या टप्प्यापर्यंत वाट पाहिली जातोय क्षेत्ररक्षकांकडून. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्णही केल्या जात आहेत. दुसऱ्या फेरीतील सामना आहे. या ट्रॉफीच्या जवळ जायचा असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. त्यासाठी मात्र चाललेला प्रयत्न, संघर्ष मात्र 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला ज्योतिर्लिंग सर्वे टीम, दुसऱ्या बाजूला शिवगर्जना काळगाव टीम. राईट मूव्ह द विकेट. जालेंदर तयार असेल शरीरावरती. बॉल अदललाय आणि न्यूजिस्तानी मात्र जाईल. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल वनडी येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 46 धावा. आता विजयासाठी 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज असणार आहे. तर प्रवीणची बारदार खेळी 39 धावांची आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रवीण यांच्यासाठी खूप छान इथे फलंदाजी साकारली गेली आणि त्याच जोरावरती की काय इथे पाहायला गेले तर 46 धावा जमवल्या गेल्यात ज्योतिर्लिंग सर्वे टीम कडनं. आणि शिवगर्जना काळगाव टीमला मात्र आता विजयासाठी गरज असणार आहे ती 47 धावांची. चला इथे टॉस साठी यायचंय. नवलाई जिंती आणि VCC सनबूर दोन्ही कॅप्टनना विनंती असेल. नवलाई जिंती आणि VCC सनबूर टीम. आदरणीय कार्याध्यक्ष संजयजी देसाई साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. आज थोडासा उशिरा पण थेट कार्यक्रमामध्ये पोहोचले. त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातोय. आदरणीय संजयजी देसाई साहेब खूप मोठं योगदान पाटण तालुक्यासाठी. म्हणून तर हा पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक असोसिएशनपेक्षा एक दमदार क्रिकेट सजवताना मात्र पाहायला गेले. पाटण तालुका क्रिकेटचं चर्चा नेहमीच होताना पाहायला मिळाली. MTC लाईव्ह आपल्या समवेत जोडले गेलेत. त्याचबरोबर किरण मस्कर सरांचा आवाज, उत्तम खेळाडू, उत्तम आयोजक, सगळ्यांची सांगड मात्र उत्तम बांधली गेलेली आहे. म्हणून तर की काय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं एक उत्तम क्रिकेट बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन जास्त वेळ तिथे घेऊ नका. आणि त्याचबरोबर नवलाई जिंती आणि VCC सनबूर टीम. चला लगेच आपण आमच्या बरोबर टॉस साठी संपर्क करायचा आहे. VCC सनबूर टीम उपस्थित आहे. तरी नवलाई जिंती ओके या बाबूराव सर इथे आलेले आहेत. चला या टॉस साठी आदरणीय संतोष देसले साहेबांचंही आम्ही सकाळीच इथे वेलकम केले. त्यांचंही खूप मोठं योगदान आपण पाहायला गेलं तर क्रिकेटवरती नित्यंत प्रेम करणारं,
हे नेतृत्व आदरणीय संतोषजी दिसले साहेब. चला इथे लगेच टॉस करून घ्यायचा आहे आणि नवलाई जिंती आणि VCC सनबूर टीम, मी आदरणीय संजय देसाई साहेबांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करून घ्यायचे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय संजयजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतली जातोय. नवलाई जिंती आणि VCC सनबूर हे टीमची. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती प्रहार, बॉल फरार. येथील धाव मात्र येथे 4 चौकार ऑन फायर नाव आहे आधी. हे दोन फलंदाज शिवगर्जना काळगाव टीम साठी मात्र सातत्याने चांगली कामगिरी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. प्रवीण ज्यांची फलंदाजी चांगली झाली. आता इथे मात्र संधी आहे, क्रिएट झाली. प्रवीण आहेत बॉलच्या खाली आणि फलंदाज बाद. आधी बॅक टू डगआउट. आबा थोडेसे नाराज पाहायला गेलं तर आधी बाद झाले. नंतर तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतील. राम सेकंडला रामला पाहतोय आपण. प्रवीण गोलंदाजी मार्क होती. पहिल्याच बॉल वरती प्रहार, क्षेत्ररक्षक नाही तिथे. बॉलला भिरकावून दिले सीमारेषा पार. प्रवीण यांच्या बॅट मधून प्रवीण यांच्या मात्र गोलंदाजीवरती प्रहार केला जातोय राम यांच्या मार्फत आणि बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आणखी प्रहार करण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला अडवला जाईल तोपर्यंत इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. या 2 धावा मात्र त्यांना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12 धावा. रामन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात इथे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र गती परिवर्तन केली गेली. चेंज ऑफ द स्पेस आणि इथे राम यांच्यासारख्या फलंदाजाला मात्र बीट केलं. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती होईल. 12 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. बॅटला ब्रश झालं होतं. न्यूजर्सनी बॉल चालला. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. जास्त धावा येणार नाही तिथे. एका धावेनं मात्र खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाचं प्रवीण यांच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. 13 स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावेने मात्र इथे पहिल्या षटक समाप्त झाले. आता इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती शिवगर्जना काळगाव टीमला 34 धावांची. 12 बॉल 34 असं समीकरण. प्रति ओव्हर मागे 17ची सरासरी. या 17 धावा जमवल्या जातील का? परंतु अक्षय अक्की अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. राम हा हिटर फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच कदाचित शिवगर्जना काळगाव टीम खेचू शकतोय. हे ज्योतिर्लिंग सर्वे टीमच्या मात्र गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना माहिती आहे, कॅप्टनला माहिती आहे. त्यासाठी मात्र ते रणनीती आखली जातोय. पिवंता षटक संपल्यानंतर मात्र अतिरिक्त फिल्डर आपल्याला बाहेरच्या दिशेने मात्र लावताना पाहायला मिळतात. अक्षयला पाहतोय इथे फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 क्षेत्ररक्षक आणि पकडला गेला झेल आणि एक बिग विकेट. अक्षय बॅक टू डगआउट. त्याचबरोबर आम्ही ज्यांच्या आतुरतेनं वाट पाहत होतो
विनोदजी भगतसर इथे उपस्थित होताना पाहायला मिळते, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करू. झुगाव इथे थोडंसं आता शिवगर्जना कालगाव टीमला खेळ अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळेल, कारण ज्योतिर्लिंग सलवे टीम कडनं मात्र तेवढे धारदार गोलंदाजी रोहित याला पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रवीण यांच्याकडनं पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद. आणखी एक विकेट म्हणजे विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. महेश बॅक टू डगआउट. दोन बॉल 2 विकेट ऑन अ हॅट्रिक. गोलंदाज रोहित बाईगडे गोलंदाजी मार्कवरती ऑन अ हॅट्रिक बॉल. संतोष आहे तिथे, थोडासा वरती बॉल मात्र पाहायला मिळाला. रनआउटच्या सहरूपामध्ये विकेट येईल, परंतु फलंदाज बाद होतील इथे, पण हॅट्रिक ऑन होणार नाही, कारण पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट येताना पाहायला मिळेल. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येतो त्यावेळी मात्र इथे गोलंदाजाच्या नावावरती ही विकेट नोंदवली जात नाही, आणि तेच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी विकेट याच मात्र षटकामध्ये आपण पाहतोय. रोहित यांच्या 3 बॉल वरती 3 विकेट प्राप्त करून देतात. 2 विकेट त्यांच्या नावावरती, 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि स्वतःनीच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज श्याम. संधी आहे तिथे आणि झेल घेण्याचा प्रयत्न आणि पकडला गेलाय. प्रयत्न सफल झाला नाही आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. नंतर आणखी एक विकेट मात्र इथे आली असती. पहा काय गोलंदाजी इथे रोहित कडनं मात्र केली जातो, ही खासियत आहे रोहित यांची. रामला पाहतो इथे, फाईन लेग मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवला जाईल बॉल. तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळेल, आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. ओमकार आमच्या समवेत आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं गेलं तर गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये ओमसाई MTC, अक्षय शेठ म्हात्रे 8182, खोनी गावाचा हा सितारा. संधी आहे तिथे आणि पाहिलं गेलं तर तिथे लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दोन षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. आता इथून येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 30 धावांची. पंचांना पॅनल्टी लागेल मैदानातून गेल्यावर. चांगला फटका इथे संधी नसेल क्षेत्ररक्षकाच्या दूरवर बॉल आणि बॉल सीमा पार. येथील धाव मात्र इथे 4. आता एन्जॉय करतील इथे फलंदाज रामला पाहतो इथे. युवराज गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी मात्र आणले गेले आणि युवराजांच्या पहिल्याच बॉल वरती मात्र चौकार आलाय. नवलाई जिंते आणि VCC सनबूर टीम आपण कृपया तयार राहायचंय. चला लगेच. नवलाई जिंती आणि VCC सनबूर टीम आपण रिएक्शन मध्ये या. चला लगेच. पाच बॉल 26 समीकरण आहे ते या कंप्लीट केल्या जातील का? बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. मॅच ते मात्र ऑन होईल का? चर्चा आहे. आशा पल्लवी झाल्यात कदाचित. तिथे मात्र हा क्रिकेट आहे. क्रिकेटचा गर्भाशय हा मात्र अनिश्चिततेने ठासून भरलेला आहे. जर काय खेळाडू षटकेरीपर्यंत षटकार लगावले तर निश्चितच मध्ये इथे अगदी चमत्कार होताना पाहायला मिळेल आणि शिवगर्जना कालगाव टीम विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळेल. कारण आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा. आता विजयासाठी गरज असणार आहे ते येणाऱ्या 4 बॉल मध्ये 20 धावांची.
आता एखादा षटकार जर का आला तर मॅच आणखी थोडीशी जवळ येईल. शिवगर्जना काळगाव टीमच्या ज्योतिर्लिंग सलवे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना हो हो हा बॉल चांगला आहे, सोडण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी होत नाही. सर काय बॉलवरती डेट बॉल. ओके थँक्यू. भगत साहेबांचे ते आगमन झाले. खूप उत्तम पंच नवी मुंबई मधील आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय विनोदजी भगत साहेब इथे शुभागमन झाले, त्यांचे मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. हा डॉट बॉल आहे त्यांना पाहायला मिळतोय. आता पूर्णपणे मॅच मध्ये इथे निर्माण केले आहे विजयाच्या अगदी उंबरट्यावरती ज्योतिर्लिंग सर्वे टीम. खूप छान इथे खेळ मात्र पाहायला मिळाला. प्रवीण यांचा गोलंदाजी करत असताना आणि त्यानंतर रोहित याने इम्प्रेस केले गोलंदाजी करत असताना पाहायला गेलं तर. उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षण करताना काळजी घ्या, तिथे काळजी घ्या, कॉल करा. आणि यास डेफिनेटली एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. विजयासाठी 47 धावांची गरज आहे आणि 28 धावा धावफलकावरती. अंतिम टप्प्यामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 19 धावांची गरज. फटका तर आहे तिथे, क्षेत्ररक्षक नाही तर बॉल वन बाउंस, सीमारेषा पार. पहा मॅच आता इथे चर्चा होत असेल शिवगर्जना काळगाव टीमच्या डगआउट मध्ये की अख्खी किंवा एखादा फलंदाज जर का 1-2 मोठे फटके खेळतोय तर मॅच कदाचित इथे पाहायला गेलं तर चला लवकर इथे घ्यायचं प्लीज. शिवगर्जना काळगाव टीमच्या विरोधामध्ये